रामकृष्ण हरी नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक आपण 43 बघत आहात. या नाचू कीर्तनाच्या रंगी या भागामध्ये आतापर्यंत आपण कीर्तनकारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. कीर्तनकारापर्यंतचा कसा प्रवास झालेला आहे. आता 42 भाग झालेले आहेत आणि खरं तर आज 43वा भाग आपण बघत आहात. या भागामध्ये आपल्याला एक वेगळं पण बघायला मिळत आहे. ते वेगळं पण म्हणजे गणेश धडस हे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकेवाडीचे आहेत. खरं तर पाणी फाउंडेशनमध्ये टाकेवाडी यांनी महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवलेला आहे. त्याचबरोबर सतोबा देवस्थान म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत आणि एवढं मोठी पार्श्वभूमी लाभलेली हे टाकेवाडी गाव आहे. आणि याच टाकेवाडीमध्ये गणेश धडस महाराज म्हणून आज युवा कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. खरं तर एक युवा कीर्तनकार किंवा एक कीर्तनकार घडवण्यापर्यंतचा कसा प्रवास गणेश धडस यांचा झालेला आहे. हा सर्व प्रवास आज आपण गणेशचे आईवडील आहेत, युवराज धडस आहेत आणि अधिका वहिनी आहेत, यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गावामध्ये जी कमतरता होती ती कमतरता गणेश धडस, अर्जुन धडस आणि यश धडस या 3 मुलांनी भरून काढलेले आहे. खरं तर सस्ते महाराज अर्थात बापू हे वडीलधार आहेत, तेही कीर्तनकार आहेत. पण हा सर्व जे वेगळं पण गणेश दिलेले आहेत हे वेगळं पण आज टाकेवाडीकरांनी जोपासलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते रामदास धडस आहेत, विकास सोसायटीचे माजी चेअरमन आहेत, गावचे माजी उपसरपंच आहेत आणि नुकतीच त्यांनी माळ घातलेली आहे. तेही आपल्या मानदेश भूषणशी बोलणार आहेत. रामकृष्ण हरी म्हणलं. रामकृष्ण हरी. खरं तर पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे. गणेशला तुम्ही कीर्तनकार म्हणून घडवलेला आहे. पहिलं कीर्तन ज्यावेळेला ऐकलं त्यावेळेला मनात काय तुमच्या मनात भावना आली? अभिमान वाटला. इयत्ता 8वीला असताना पहिले कीर्तन त्यांनी साताऱ्यात देवकरवाडीला केलं, निगडी शेजारी. बरं वाटलं. छोटा होता, मला वाटत होतं असं कीर्तन करत, पण बरं वाटलं. भाऊ बी सांगते होते, आम्ही संगच असतो सारखं, कुठला कार्यक्रम असतो त्या का आम्ही दोघांची असते. तर बरं वाटलं. आम्ही इथून पंढरपूरनं ते आले, लहान लहान मुलं घेऊन आले. तिथं मोठी वाहवा झाली तिथं त्या गावात. तिथं सांगितलं ह्याच्या अगोदर इतकी माणसं येतच नव्हती कीर्तनाला. ज्यावेळी तुमच्या मुलाचं कीर्तन झालं त्यावेळी गर्दी जमली होती. त्यामुळे अभिमान वाटला त्यावेळी. आता एक सांगा, खरं तर आपण बघतोय की वडील वेगवेगळ्या क्षेत्रात मुलांना घालवतात. कोण इंजिनियर करतं, कोण डॉक्टर करतं, कोण त्या मुलाच्या इच्छेप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रात पाठवतं. पण तुम्ही असा का निर्णय घेतला की आपल्या गणेशला कीर्तन क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्रात पाठवावं? कसा तो प्रसंग आहे तुमच्या डोळ्यासमोर? प्रसंग तसं म्हणायला गेलं तर माझं कसं होतं माहिती आहे का, जे आवडेल तेच द्यावं. पुढच्या व्यक्तीला, समाजाला जे आवडेल ते द्यावं. मुळात तो 5वीला असतानाच माळकरी झाला. आमच्या सासरवाडीकडूनच वारसा आला. बर. त्यामुळं 5वीला असताना त्याला माळ घातली गेली त्याच्या आईने आणि आमच्या सासरेभावानी. त्यामुळं मी काय ठरवलं, आता ह्या क्षेत्रात त्याच्यानं करिअर करावं. आता दुसरं काय पर्यायच नाही. बर. बुद्धिमान होता तो. 10वीला 82% मार्क होती. सायन्सला परत त्यांना 81% मार्क पडली. सायन्सला 12वीला बुद्धिमान होता. पण मीच परत त्यानं सायन्सला ऍडमिशन मुद्दाम घेतलं. पण मीच म्हणलं आर्टला जा, कारण तुला कीर्तन करत व्हायचं आहे ना, तर आर्टला जा, कारण इतिहास जर तुला अवगत असेल तर कीर्तन सांगू शकतो तू. त्यामुळे ते वाटचाल असं झालं की त्याला आवडलं, ते आम्ही त्या मार्गाने घालवला. आणि एक सांगतो सगळ्या मुलांना, मला 2 मुली 1 मुलगा, दोन्ही मुलीचे लग्न झाले, सासरी सुखात आहेत. सगळ्यांना सांगत होतो, काय पण मागा ना, अभ्यास करा काय पण मागा. ह्या उक्तीवर मुलगा बी त्यानं चांगलं म्हणजे प्रगती केली आज, असं मला तरी वाटतंय. आणि दुसरी विशेष असं की मी चांगलं म्हणण्यापेक्षा समाज त्याला चांगला मानतोय, समाज चांगलं म्हणतोय, त्यामुळे लय अभिमान आणि लय आनंद होतो. बर. एक सांगा दादा, खरं तर तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. वडील की नात्यानं, म्हणजे जेव्हा तुम्ही कीर्तन पहिला ऐकलं असेल, दुसरं ऐकलं असेल किंवा अधूनमधून ऐकत असाल, तर काही सल्ला देता का वडीलच्या नात्यानं? हो, असतो की. तो काय आवर्जून विचारतो. कीर्तन ऐकलं की कुठं चूक झाली, म्हणजे आता नाही चुकत, पण ज्यावेळी लहान होता इथं चुकला बाबा, तू असं केलं, जास्त समाज प्रबोधनावर जास्त जोर ठेवा, व्यसनमुक्तीवर जोर ठेवा. मग त्या मार्गाने ते सांगतात बरोबर, चांगलं बऱ्यापैकी सांगतात. घरगुती भांडणं असतील, भावाकी कसं वागावं, काय करावं, ते त्याबद्दल प्रबोधन बऱ्यापैकी सांगतं. आणि जे सांगेल ते ऐकतात. आजपर्यंत एकही शब्द मोडलेला नाही, ते लय मोठा अभिमान आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही प्रेक्षकाच्या भूमिकेत असता. हो. त्याच्यामुळं आपल्याला बऱ्याच वेळेला सांगितलं जातं किंवा
बरेच वेळेला म्हटलं जाते की तुमच्या मुलांना कीर्तन सांगितलेलं आहे हो आणि बरेच वेळेला तुमच्याकडे पण काही लोक सांगत असेल की अशा पद्धतीने सांगावं तशा पद्धतीने हो. सांगावं. कारण बरेच वेळेला आपल्याला असा प्रश्न पडतो की थेट कीर्तनकाराशी जे काही हो. सांगाय ते प्रेक्षक किंवा ऐकणारा सांगत नाही सांगू आणि शकत नाही. बरोबर आपल्याला सांगितलं ते जातं. समाज जो सांगत होता आम्हाला इथं असं होतंय त्याप्रमाणे आम्ही त्याला सांगत गेलो. महाराजांना त्याने तसं केलं ते. बरं, प्रेक्षकाचा तुम्हाला अंदाज गावलेला होता की ह्यांना काय पाहिजे आणि काय दिलं पाहिजे हा आणि तोच वडीलकीच्या नात्यानं गणेशला पण तुम्ही सल्ला आणि देता. मी म्हणलं त्याला नुसती माळ घालण्यात उपयोग नाही तुझा. माळ घातली तर त्याचा काहीतरी समाजासाठी उपयोग झाला पाहिजे. 4 माणसं त्यातून घडली पाहिजे. त्यानं ते मनावर घेतलं ते चालू आहे काम. आणि आता आता कितवी झालंय त्याचं शिक्षण? आता त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. म्हणजे BA केलेलं आहे. BA केलेलं आहे त्यानं. भविष्यात काय त्याचं नियोजन काय वगैरे तुम्हाला सांगितलं? भविष्यात माझं नियोजन नाही काय क्षेत्र तर आहेच त्याचं. ते म्हणजे तो कीर्तन आहे की सांगणार आणि थोडस त्याच्यात पोटा पाण्याचं 4 रुपयाची नोकरी व्यासावी आणि हे बी करावं दोन्ही करावं. म्हणजे भविष्यात असं नियोजन. भविष्यात नियोजन माझं तर आहे पण अजून गणेश धडस महाराज यांचं आपण कीर्तन ऐकूया. हे कीर्तन झाल्यानंतर आपण मुलाखत पुढे चालू ठेवलेली आहे आणि विषय म्हणजे मुलाखतीच्या शेव झाल्यानंतर हे गणेश धडस यांची आपण कीर्तन सेवा पुन्हा एकदा ऐकणार आहोत. वडिलांना देवता म्हटलं जातं, मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव. पण त्याच महाराष्ट्रामध्ये जर आई वडिलांसाठी वृद्धाश्रमे खोलावे लागत असतील ना तर हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. लक्षात मी नेहमी सांगत असतो ऐका, आज शहराकडे पाहिलं तर शहरामध्ये वृद्धाश्रम गच्च्या गच भरून चाललेत महाराज. सांगू एक वेळेस आई वडिलांना घरच्या गोठ्यामध्ये ठेवा बरं का, आपलं वृद्धाश्रम मध्ये टाकू नका. का? चांगलं चुंगलं खाऊ घालता आलं नाही घालू नका. मुलाबाळाचं शिल्लक राहील ते द्या. प्लास्टिकची वाटी द्या, प्लास्टिकचं ताट द्या, प्लास्टिकचा चमचा द्या. शिळपाग खाऊन राहते. कधी निघाला ऑफिसला तर एखादी टोपल्यातली भाकर घ्या महाराज खिशामध्ये टाका. आईकडून जा, ज्या ठिकाणी आई बसली तिथं जा. लांबूनच फेका महाराज. ती आई घसरत 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 त्या भाकरी कशी येईल बरं का. त्या भाकरी उचलत अर्धी आपल्या ताटात कुस्करेल, अर्धी आपल्या धनीच्या ताटात कुस्करेल. तेव्हा तो बाप म्हणत असतो का ग अगं का आणलं त्या वृद्धाश्रमातून, तिथं जर रोज गरम चपात्या मिळत होत्या ना. तेव्हा ती आई म्हणते तिथं जरी रोज गरम चपात्या मिळत होत्या ना पण ते ज्या गरम चपातीत जे प्रेम नाही ना ते माझ्या मुलाने टाकलेल्या भाकरीमध्ये प्रेम आहे. आईचं प्रेम असतं ना. गणेशचं प्राथमिक शिक्षण टाकेवाड्यातच झालं. पहिले ते म्हणजे अंगणवाडी ते 5वी पर्यंत 4थी पर्यंत प्राथमिक शाळेत झालं आणि 5वी ते 7वी पर्यंत आमच्या हायस्कूलमध्ये झालं. जयभावांचं हायस्कूल आहे आमदार साहेबांचं, तिथे झालं. आणि नंतर 8वी नंतर आम्ही त्याला निर्णय घेतला की आता वारकरी संस्था कुठे त्याला पाठवलं पाहिजे म्हणून आम्ही सातारा कोल्हापूर भरपूर ठिकाणी फिरलो. शेवटी निर्णय घेतला. त्या पवार मॅडमने आमच्यात मॅडम आहेत पवार मॅडम त्याने आम्हाला मार्ग दाखवला बाबा ते वारकरी ज्ञानेश्वर वारकरी शिक्षण संस्था पंढरपूरमध्ये आहे जोगदंड महाराजांची, तिथून मुलगा पाठवा. मग आम्ही ते मुलगा 8वीला पाठवला. भाऊ आम्ही संगतीच होतो. आम्ही तिघं 4-5 जण गेलो होतो. तिथं ॲडमिशन घेतलं. तिथं पहिल्यांदा मुलाखत झाली गणेशची. त्यावेळी संपूर्ण हरिपाठ गणेशनं त्या महाराजांना वाचव म्हणजे म्हणून दाखवला तोंडपोटात. आणि नंतर 2 दिवसांनी मला फोन आला महाराजांचा, जोगदंड महाराजांचा, की राव तुम्ही आम्हाला सोनं दिले. असं म्हणलं महाराज आभार आहे, सोन्याचं फक्त लोखंड होऊन देऊ नका एवढी अपेक्षा बाकी काही नाही. आणि तसं लोखंडाचं त्याने सोनच केलं महाराजांनी बरं का. काय सांगचाल आई म्हणून तुम्ही पहिलं कीर्तन ऐकलं असेल किंवा अधूनमधून कीर्तन ऐकत असताल? रामकृष्ण रे. एक तर म्हणजे आनंद पहिल्यापासून म्हणजे जसं संस्कार त्याचा लहानपणापासून त्याला एक आवड होती आणि त्यात महत्वाचं ही जी भाग्य लाभलं ते फक्त माझ्या आई वडिलांचं. बरं, आता तुम्ही खरं तर तुमच्या डोळ्याला अश्रू आलेले आहेत. कारण खरं तर ते गणेशला घडवतानाच तुम्ही बघितलेलं आहे आणि मुलं घडवत असताना ज्यावेळेला पुढे पुढे चांगलं घडतात आणि त्याचं आई वडिलांच्याकडे यश येतं त्याला आपापच खरं तर ते घडत असतात. आता तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की तुम्ही माळकरी पण आहात आणि दादानी पण मग सांगितलं की आम्हाला वारकरी संप्रदाय आहे. तुमचे घरात आई वडील वगैरे कुणी माळ घातलेले आहे का? आई वडील माझे समदेहातलेच आहे. संप्रदाय समदेहात म्हणजे त्यांना इतकी आवड आहे. जे आमची माझी जन्माला मुलं यायच्या आधीपासून मला संस्कार माझ्या वडिलांनी दिले. तो काही करू नको, फक्त तो नित्यपाठ सोडू नको आणि नित्यपाठ अभंग सारखं मनात कुठं जा तुला कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही आणि तुझ्या मुलाला संस्कार हीच घडणार आहे. मग मी पहिल्यापासून वडिलांना मी तीच म्हणायची काय मग जिथं असेल माझं म्हणजे बाळ पोटात असं म्हणून हाय तुला वाचा येऊन दे. मी आज शाळा नाही म्हणलं वाचा नाही येऊन दे पण तुझ्या मुखात नाम ठेव फक्त
पांढरंग मोहरासारखा नजरेसमोर मग मग जसं ना माझी मुलं ज्या वेळेस जसं कळायला लागलं तसं 3री 4थीत असूनपासून जसं वाचायला त्यांना या लागलं तिथून मी नीतिपाठ वाचायला लावायची त्यांना. रोज संध्याकाळ शाळेत आले म्हणायचे काय करू ना, रोज नीतिपाठ घ्या. 3 पोरं, त्यांच्या वडिलांनी पीटी आणली. पीटीवर गायन, तिघांचं सकील रस्त्यावर माणसं चाललेली अलीकडे खाली उतरून यायची, काय ह्यांच्यात चाललंय. मी एकटा तिघांचा आवाज सुरात चालायचा. एवढा आनंद म्हणजे एकटा घरात म्हणजे आम्हाला वाटायचं मंदिरातच आहे. असं समजाच गोष्टीत घडवत आवड. मग माझ्या मुलाला अशी या जगदोन महाराजांची कीर्तन इथं सस्ती महाराजांच्या होतं आणि तिथं माझ्या वडिलांनी आणलं आणि ते पोरं अशी त्याच्यासारखी लहान लहान होती. लहान लहान मुलं असताना समजा अशी त्याला आवडते माळ नव्हती त्याच्या गळ्यात. म्हणून आमच्या वडिलांना म्हणलं मामा मला माळ घाला यांच्यासारखं नाचायचं. वडील म्हणलं असं नाही रे, तुमच्या समाजात असं नाही चालत, तुम्ही दडसांचा रोज तुमच्यात असं असतं, ह्याला नाही खाते खाया बी लागत नाही. तर वडील काय म्हणलं नको यात नाही, म्हणलं मला पण नाही, मला खायचं नाही, मला ह्यातच जायचं. बरं म्हणलं चालतंय, वर्षभर तू खाऊ नको म्हणतात. त्यांनी तेवढं पाळलं. फक्त म्हणायचं मी माझ्या मागे त्यांनी 1 वर्षभर म्हणायचा आई मला तिकडेच घालव, तसल्या संस्थेत घालव. 3री पासून एक त्याचा छंदच होता, म्हणजे आवडच त्याला मला निर्माण झाली. आवडच म्हणजे ज्या पहिल्यापासून जी म्हणजे मार्गदर्शन आवड जिथं होते ना त्याला म्हणजे ते एकदम मनात हृदयच त्याच्या घुसलं ते. मग त्यावेळेस मग काय झालं, आम्ही म्हटलं आता कुठे लहान आहे त्याला कपडे येत नाहीत अजून कुठलं जेवणाचं ह्याचं कसं, तरी पण ही 5वी पासून समज बघून आलं. म्हणलं नाही लगे बारका आहे. पाणी रोज म्हणजे एक पांढरंगाची माझ्या एकच कृपा, पांढरंगा माझं काही नाही समजा तुझंच आहे, आम्ही फक्त निमित्त आहे. काय असेल ही ज्ञान देणं, आम्ही आज्ञा नाही तर सुज्ञान करायचं तुझ्याकडे. मग समद्या बघतीत ना पांडुरंगाने समद्याच गोष्टी आपल्या माझ्या मनासारख्या केल्या. आणि तिथे गेल्यानंतर ज्या वेळेस आम्ही तिथं संस्थेत गेलो त्याला घालवल्यानंतर फक्त त्याच्या दर्शनाला गेल्यापासून माझ्या अशा डोळ्यात अश्रू फक्त ही लेकरू तुझं आहे, आम्ही फक्त निमित्त आहे, तुझी तू काय करायची जबाबदारी तुझी तू घ्यायची, काय असेल तुझ्या दारात दिलेलं आहे तू काय करायचं तुझी तू. समद्याच गोष्टीत आभार, कुठल्याच गोष्टी समाधान तुझ्याकडेच आहे. आता समजा सगळं पांडुरंगावर तुम्ही पांडुरंगाला नमस्कार म्हणजे आनंदाने अक्षात करण्यापासून म्हणजे सगळ्याच गोष्टी पांडुरंगाने केलेल्या आहेत. गेल्या. समजा आम्ही काहीच केलेलं नाही, फक्त आम्ही निमित्त आहे. आणि त्याची वड ज्या रस्त्याला होती ती त्यांनी ती रस्ता दावला. ती बरोबर माऊलीने तिकडेच त्यांना पण ज्या लहानपणापासून अशी बाळ असताना मी घेऊन जायची लहानपणापासून. हा माझ्या वडिलांना छंदच होता ही मुलं माझी कुठं नाही कुठं तरी चांगल्या मार्गाला काही नाही वारकरी संप्रदायात आली पाहिजे, देवळात गेली माझ्या पाहिजे. वडिलांचा शिशुना कधी सारं नाही देण्यासारखं मला धन दिलेला आहे. मी म्हणजे कधीच- माहेरवरून काय मिळतं तर हेच मिळतं. हा मला ही धन ना मी कधीच नाही अजूनही नाही. माझ्या वर्गमता ह्या आपला देवच आहे, एक निमित्त आहे. पण या देवापासून म्हणजे त्यांनी म्हणजे आजोबा आजोबाने एकटा मार्ग चांगला दावला ना की आयुष्यात सकली विसरणार नाही कुठल्याच गोष्टी. म्हणजे मार्ग एवढा चांगला म्हणजे कधीच नाही मिळणार. पैशा पाण्यात सुख नाही, कशात सुख नाही, पण एवढी सुखाची वस्तू दिली ही मी कधी विसरणार नाही. ताई अजून एक सांगा, खरं तर तुम्ही आता कीर्तन ऐकलेलं आहे, आईच्या नात्यातून त्याला काय सांगता का गणेशला की बाबा तू असं कीर्तन सांग तसं कीर्तन कर, असं काही कधी सांगायचा प्रसंग आला का त्याला? आलं काय काय सांगता तुम्ही त्याला? समजाच म्हणजे ह्यातनं त्याला जी गोडी म्हणजे कुठल्या गोष्टीत आता मी एवढी ही आहे ना अशी शिक्षण नाही काय नाही, पण ह्यातून त्याला एकच आहे कुठले मार्ग दावताना फक्त ह्यातली जी कुठली गोष्ट करायची असेल ना म्हणजे समजा कुणाचं मन म्हणजे समोरचं त्याचं एक मत माझं एक मत समोरची व्यक्ती आहे ना त्याच्या मनात काय आहे त्याच्या मनातलं दुःख फक्त बाळकाय शिकायचं. जे संकटात आहे ना त्याला फक्त आपण देव मानायचं, तिथंच देव आपल्याला आहे आणि त्याला मला मदत करायची. त्याच्यापासून समधी म्हणजे समाधान. मग त्यातून त्याला आवड बिन मला इतका आनंद त्याच्या कीर्तनात ना काय सांग नाही इतकं मला वेगळाच आनंद वाटतो. धन्यवाद भाऊ. तुम्ही टाकेवाडीकर म्हणून आहात. खरं तर लहानाचा मोठा तुम्ही बघितलेला आहे गणेशला, आणि विशेष म्हणजे कीर्तन पण तुम्हाला ऐकण्याचा योग आलेला आहे. त्याच्या पाठीमागे जाऊन सांगायचं झालं तर वारकरी शिक्षण संस्थेत पण तुम्ही दोघं जणी जाऊन गणेशला तिथं पाठवलेलं आहे, आणि एक चांगला कीर्तनकार घडल्याचं तुम्ही बघितलेला आहे. काय सांगचाल आज तुमचा ह्या गावचा सुपुत्र आहे? रामकृष्ण हरी. खरं तर गणेश महाराजाबद्दल सांगायचं म्हटलं तर गणेश महाराजांचे जर त्यांच्या आईवडिलांचा इतिहास आधी मी सांगतो तर ते आईवडील अक्षरशः शेतकरी वर्ग आहेत, कष्टाळू माणसं आहेत ती, आणि त्यांच्या कष्टाच्या जिद्दीवर त्यांच्या वडिलांचं बी शिक्षण झालेलं होतं. आणि मग वडिलांना थोडे काही
त्यांना प्रेरणा मिळाली. तर मग आपल्या मुलांनी काहीतरी घडवलं पाहिजे या गावासाठी, म्हणून त्यांना एक पांडुरंगांनी त्यांच्या डोक्यात प्रेरणा दिली आणि गणेश महाराजांना की आपण काहीतरी नवीन घडवायचं. मग असे इंजिनियर, डॉक्टर, वकील कोणी बी होत्याला, आमचा PSI झाला, कोण कलेक्टर झाला, पण त्याच्यापेक्षा समाधान कशात मिळतं तर या पांडुरंगांच्या सेवेमध्ये गेल्यानंतर, की ज्या लोकांमध्ये जे प्रसार केल्यानंतर त्यांच्यापासून होणारी जी त्यांच्या बुद्धीमध्ये पालट होणार. तर गणेश महाराजांच्या वडिलांना एक सुचलं की काय नाही, आपला मुलगा काय नाही खरोखर ह्या पारमार्थामध्ये गेला पाहिजे आणि यांनी या दुनियेला, या जगाला, या नवीन पिढीला एक असं नवीन काहीतरी घडावं, म्हणून त्यांनी गणेश महाराजांनी वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला आणि ते पंढरपूर या ठिकाणी एक मोठी संस्था आहे जगदान महाराज पंढरपूरमध्ये, एकदम म्हणजे शिक्षण संस्था मोठी आहे आणि ती वारकरी संप्रदायाचे ते मेन अध्यक्ष आहेत जगदान महाराज. तर त्यांनी गणेश महाराजांनी मग युवराज दडस यांनी गणेश महाराजाला पंढरपूर या ठिकाणी त्यांनी नेलं आणि महाराजांना सांगितलं, महाराज आता आमचं हे एक फळ आहे, एक नवीन फूल आहे आणि हे फूल तुमच्या स्वाधीन करतोय. तर मग ह्या फुलाचं कसं जास्ती फुलं होतील ते बघा. तर मग गणेश महाराजांनी अक्षरशः त्या जगदान महाराजांच्या संस्थेत प्रवेश केल्यानंतर तर त्यांनी त्याच्या बुद्धीच्या जोरावर अत्यंत सुंदर हरिपाठ म्हणणे, भजन म्हणणे, मृदंग वाजवणे असे त्या जगदान महाराजांनी त्यांना शिक्षण दिल्यानंतर तर त्यांनी त्या बुद्धीचा वापर करून की आज ती संस्था जवळजवळ त्यात 100-200 मुलं आहेत आज त्या संस्थेमध्ये. आणि मग जगदान महाराजांनी ह्याला जसं शिक्षण दिल्यानंतर त्याच्या बुद्धीच्या जोरावर तो काही दिवसातच 1 वर्ष 6 महिन्यात तो त्या ट्रेन झाला. सगळ्याच कुठल्याच गोष्टीत तो कमी नव्हता. अगदी हरिपाठापासून टाळ, मृदंग सगळे मुलांना शिक्षण देणं ह्याच्यात सगळ्यात तो ट्रेन झाला. मग जगदान महाराजांनी त्याला एक सांगितलं, काय नाही आता माझं तर वय झालेलं, मी तर आहेच, परंतु माझ्या एक संस्थेतला एक विद्यार्थी म्हणून तुझ्या एक जोखंदारी या ठिकाणी देतोय. आज गणेश महाराजांच्यावर संस्थेची पण जबाबदारी टाकलेली आहे महाराजांनी. खरं तर टाकेवाडीच्या सुपुत्राला कीर्तनकार म्हणून घडलेला नाही, तर त्याच्यावर सुद्धा संस्थेची महाराजांनी जबाबदारी टाकलेली आणि खरोखरच ही टाकेवाडीकरांच्यासाठी, मामासाठी खरं तर एक प्रेरणादायक गोष्ट आहे. धन्यवाद भाऊ. खरं तर नाचू कीर्तनाच्या रंगेमध्ये आज आपण 43 भागामध्ये गणेशचे आईवडील आहेत, त्यांच्याशी आपण आज मनमोकळेपणाने गप्पा मारलेल्या आहेत. एक टाकेवाडीकर म्हणून रामदास दडस भाऊनी पण खरं तर मानदेश भूषणशी बोलताना त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. या सर्वांना मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. आणि गणेशची जी भावी वाटचाल आहे, कीर्तनकाराचा प्रवास आहे जीवनातला, त्या जीवनाच्या प्रवासाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. राम राम. फासावर जाताना रडत रडत फासावर जायचं नाही, तर मला इंग्रजांना सांगायचंय, या इंग्रजांना मला सांगायचं, या देशातील तरुणांना आपला देह महत्वाचा नाही, या देशातील तरुणांना आपलं तारुण्य महत्वाचं नाही, तर या देशातील तरुणांना आपला देश महत्वाचा आहे, हे मला त्या इंग्रजांना सांगायचंय. आई तू उद्या येऊ नको. मला सांगा, हसत 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 भगतसिंग महाराज फासावर गेले हो, हसत हसत गेले. मला सांगा, आज तर तेव्हा त्या काळी जर भगतसिंगाचं वय 80-85 असतं तर आज कीर्तनामध्ये त्यांचं नाव निघलं असतं का? नाही महाराज. ज्या वेळेस भगतसिंगांना फाशी झाली त्यावेळेस भगतसिंगाचं वय 22 ते 22.5 या वयातलीच भगतसिंग होते. तारुण्य महाराज दिलं देशाला, तारुण्य दिलं. असे संस्काराची गरज आहे महाराज आपल्याला, बरं का.